सर्वप्रथम मी प्रबोधन मंच पुणेतर्फे सर्वांचं स्वागत करते. आपण एकात्म भारत या विषयावरती चर्चा करत आहोत आणि आजचा आपला विषय आहे एकात्म भारत भौगोलिक संकल्पना. याची मांडणी श्री आनंद विधाते करणार आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय म्हणजे त्यांचं एमटेक बिट्स पिलानीमधून झालेलं आहे आणि ते IT प्रोफेशनल आहेत. इमर्सन कंपनीमध्ये हेडिंग ॲज इंजिनिअरिंग अँड R&D युनिट. तर मी आनंदजींना विनंती करते की त्यांनी आता त्यांचं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. प्रबोधन मंच पुण्याच्या सगळ्या सभासद आणि कार्यकर्त्यांना माझा नमस्कार. एकात्म भारत या व्याख्यानमालेत आजचं एक पुष्प आहे ते म्हणजे भौगोलिक एकात्म भारताची भौगोलिक संकल्पना आणि तिची अभिव्यक्ती. मला वाटतं ऑडिबल व्यवस्थित आहे ना? हो आहे, हो आहे. ओके ओके. तर कुठल्याही राष्ट्रजीवनाची मूलतः 4 अंग डिफाईन केली जातात. पंडित दीनदयालजींनी 4 अंग डिफाईन केलेले आहेत. त्यातलं एक म्हणजे भूमी, दुसरं भूमीवरचा रूप समाज आणि तिसरं भूमीच्या त्या समाजाच्या समान आशा आकांक्षा आणि त्याचे समान शत्रू. तर या राष्ट्रजीवनाच्या 4 अंगातलं पहिलं अंग आहे ती म्हणजे भूमी आणि आज आपण त्याचाच सविस्तर विस्तार करणार आहोत. खरं म्हटलं तर राष्ट्र या शब्दाची डेफिनेशन अशी आहे की पीपल आर नेशन. तर राष्ट्रासाठी सगळ्यात महत्वाचा घटक तो म्हणजे लोक तो समाज. भूमीशिवाय राष्ट्र हे असू शकतं. सो भूमीशिवाय स्टेट असू शकत नाही, राज्य असू शकत नाही, पण राज्य नक्की असू शकतं. उदाहरण द्यायचं झालं तर गेली जवळजवळ 2000 वर्ष ज्यू समाज हा जगभर विखुरलेला होता. त्यांच्या मूळ भूमीपासून परागंदा झाला होता आणि दरवर्षी अशा तो आढावा घ्यायचा की पुढचा सण त्यांच्या मूळ भूमीत, म्हणजे मूळ भूमी कुठली तर ओल्ड टेस्टामेंट मध्ये वर्णन केलेली लँड ऑफ हनी अँड मिल्क, दुधा मधाचा प्रदेश ओल्ड टेस्टामेंट मधला, तर तिथे भेटूया. तर 2000 वर्ष झालं, पण एक कालगतीने दुसऱ्या महायुद्धाच्या एक परिणामस्वरूप लक्षात आलं की आपलं राष्ट्र हे जरी मनात असलं तरी त्याची एक सर्वंकष अभिव्यक्ती किंबहुना हक्काचं स्थान ही भूमी असायला हवी. आणि तिथे मग ते इस्रायल नावाची भूमी आणि तिथून ते राष्ट्र निर्माण झालं. राष्ट्र आधीच होतं, पण एक भूमी समोर ठेवून एक त्याची संपूर्ण अभिव्यक्ती समोर आली. तर याचा अर्थ की भूमीशिवाय राष्ट्र असू शकते, मात्र संपूर्ण अभिव्यक्तीसाठी भूमी हवीच, तिला समाज मातृस्थानी किंवा पितृस्थानी मानून संस्कृती पुढे नेत असतो. भारताच्या बाबतीत हे म्हणायचं झालं तर भारत ही भूमीच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. सगळ्यात सोपी आणि सगळ्यांना माहित असलेली व्याख्या म्हणजे भरताची भूमी ती भारतभूमी. भरत हा कोण तर आपल्या प्राचीन इतिहासातला सर्व पुरुषार्थ सर्वंकषपणे साधणारी एक राजा, एक व्यक्ती म्हणून भारताचं नाव आहे. ही त्याची भूमी म्हणून भारतभूमी. आता तिच्या बऱ्याचशा व्याख्या पण केलेल्या आहेत. सगळ्यात सोपी व्याख्या म्हणजे हिमालयाच्या दक्षिणेकडचा आणि समुद्राच्या वरचा उत्तरम यत समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम, ही व्याख्या आहे. तिथे राहणारे लोक, तो भारत देश, तिथे राहणारे लोक त्यांचे नाव भारतीय. कालिदासाच्या वेगळ्या व्याख्या आहेत. चाणक्याने सुद्धा व्याख्या केली आहे की हा समुद्रापासून सहस्त्र योजनेवर असलेला हा प्रदेश आहे. उपलब्ध इतिहासानुसार जर पाहिलं तर प्राचीन भारतभूमी म्हणजे कुठली तर कंधार पासून कंबोडियापर्यंत आणि काश्मीर पासून श्रीलंकेपर्यंत अशा विविध व्याख्या आपण भारताच्या केलेल्या आहेत, भारताच्या भूमीच्या केलेल्या आहेत. भारताच्या भौगोलिक रचनेनुसार त्याची अभिव्यक्ती आलेली आहे. मात्र हा जो भारताचा भूगोल आहे किंवा भारत या विषयाची भारत ही संकल्पना भौगोलिक दृष्टीने अनुभवताना आपल्या एक सर्वसाधारणतः एक अशी चूक होते की आपण या विषयाला इतर विषयांपासून वेगळं काढतो. उदाहरणार्थ झालं तर
भूगोल, भारताचा भूगोल आणि भारताचा इतिहास हे आपण वेगवेगळे शिकतो. अ, प्रत्यक्षात गोष्ट अशी असते की भूगोल आणि इतिहास हे वेगळे नसतात. हे एकमेकांना लिंक असतात. मात्र जी शिक्षण पद्धती आपण अवलंबली आहे तिला शब्द योजता येईल की रिडक्शनिस्ट मेथड ऑफ लर्निंग. तिथे आपण विषयांची मांडणी वेगवेगळ्या स्वरूपात करतो. म्हणजे हा इतिहासाचा भाग, हा भूगोलाचा भाग आणि त्यांच्यातलं एक समान सूत्र विसरतो. ते समान सूत्र विसरल्यामुळे त्या विषयाचं आकलन हे थोडंफार रटाळ होतं किंवा त्याची एक सर्वंकष म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह आयडिया ऑफ भारत अशी समोर येत नाही. तर त्यामुळे आजच्या मांडणीचा मुख्य विषय असा आहे की भौगोलिक रचना, भारताचा भूगोल हा हा भारताच्या इतिहास आणि संस्कृतीपासनं वेगळा न समजता त्याची अभिव्यक्ती आणि त्यांची संलग्नता एकत्रितपणे अनुभवावी, अभ्यासावी आणि मांडावी सुद्धा. आता हे वेगळे नसतात म्हणजे काय असतं? तर आपण तुम्हाला 2 उदाहरणं देतो. जुन्नर तालुक्यात आपण नाणेघाट बघायला जातो. आता हा नाणेघाट काय आहे? तर ते एक पठार जुन्नरचं, तिथून ते खाली 1,500 फूट उतरणारा एक घाट, तो कोकणात मिळतो. सोपी गोष्ट. पण आता याला मी एका वाक्यात हे वर्णन भूगोलाचं औद्योगिक करू शकतो, की तिथे तो खडक आहे, तिथे ते लेणी आहे, तिथे ते लेण्या कोरल्या आहेत वगैरे, वगैरे. आता हाच भाग मी थोडासा रंगवून किंवा लिंक करून इंटिग्रल पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला, तर माझा इतिहास नेतो मला इसवी सन पूर्व 250 मध्ये. जिथे चीननी स्वतःची भिंत बांधायला घेतली. चीननी जशी भिंत बांधायला घेतली, की जेणेकरून त्यांच्या उत्तर-पूर्व टोळ्यांपासून, रानटी टोळ्यांपासून संरक्षण व्हावं. भिंत बांधल्यामुळे त्यांना इथे येता आलं नाही. त्यांनी त्यांचा होरा वळवला पश्चिमेकडे. तिथे होतं कुशाणांचं साम्राज्य. त्यांनी कुशाणांना खो दिला. कुशाणांनी अजून त्यांच्या दक्षिण पूर्वेला असलेल्या त्यांच्याच क्षत्रपांना आणि शकांना खो दिला. ते अजून थोडे पुढे सरकले. तेवढ्यात खालून येत होतं आंध्रामधनं सातवाहन घराणं. त्या सातवाहन घराण्याने त्यांची आणि त्या वर पुढे सरकलेल्या शकांची सातवाहनांनी त्याला तिथून हुसकावून लावलं आणि आपले स्वतःचं साम्राज्य महाराष्ट्रात उभं केलं. पण त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापार साधायचा असल्यास जवळचा मार्ग हवा होता. पैठण पासनं जवळ नजीकचं बंदर म्हणजे शिरपारक, त्याला नाला सोपारा म्हणतात. मग तिथे भौगोलिक क्षण मग तिथे निरीक्षण करताना लक्षात आलं की जुन्नर परिसरात जे अग्निजन्य खडक थंड होऊन त्यांचे थर झालेले आहेत. मात्र एका ठिकाणी तिथे तो एक जिओग्राफिकल फॉल्ट आहे. त्या फॉल्ट मध्ये लावा जाऊन तो थंड होऊन तिथे उभा अग्निजन्य खडक ज्याला डाईक म्हणतात तो तयार झालेला आहे. सातवाहनांनी त्याला फोडला आणि तो हजारो वर्ष टिकेल असा मार्ग तयार केला. तिथून प्रतिष्ठान ते शूरपारक ते इराण वगैरे पर्यंतचा आपला व्यापार सुरू झाला. एका वाक्याचे भौगोलिक वर्णन हे इतिहास, भूगोल, व्यापार, संस्कृती अशा विविध अंगांनी करणं. हे उदाहरण एक फरक पाहिलं. दुसरं उदाहरण सोपं यापेक्षा सोपं उदाहरण द्यायचं म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंच्या शब्दात देईल मी, की हिंदवी स्वराज्याचा इतिहास कसा घडला. बाबासाहेब पुरंदरे म्हणतात 3 गोष्टींनी हिंदवी स्वराज्य घडलं, त्याचा इतिहास घडला. एक म्हणजे शिवाजी, दुसरा म्हणजे सह्याद्री आणि तिसरा म्हणजे समुद्र. एक मानवी प्रेरणा आणि 2 नैसर्गिक प्रेरणा म्हणजे भूगोल. थोडक्यात विषयाची मांडणी अशी की वेगवेगळे अभ्यास वेगवेगळे हे विषय वेगवेगळे अभ्यास न करता एकत्रितपणे अभ्यास करावे. आणि दुसरी गोष्ट भूगोलातून इतिहास निर्माण होतो. इतिहासातून संस्कृती तयार होतात. याच विषयाने आपण पुढे जाऊया. तर या भारताची जेव्हा भौगोलिक रचना अभ्यासायची असेल तर तुम्ही माझ्या वेगवेगळ्या विविधता आहेत. एकीकडे वर हिमालय आहे, खाली समुद्र आहे, पूर्वांचलला अजून अरण्य आहेत, पश्चिमेला वाळवंट आहेत वगैरे वगैरे. पण या या विविधता आहेत. पण यांच्यातलं एक मूळ घटक जो या भूमीला व्यापणार आहे, एकात्मतेची भावना देणार आहे, तो म्हणजे द ग्रेट इंडियन मान्सून. हा ग्रेट इंडियन मान्सून हे पृथ्वीवरचं एक वेगळेपण आहे. मान्सून हा बऱ्याच देशात पण आहे. पण एका खंडप्राय भूमीला व्यापणारा, एकाच वेळी व्यापणारा एक विशेष घटक म्हणजे हा इंडियन मान्सून आहे. हा साधारणच्या मेच्या सुमारास अंदमानमध्ये सुरू होतो
आणि जूनच्या आसपास पूर्वांचलात जातो, गुजरातच्या आसपास पश्चिमेला गुजरात पर्यंत येतो आणि प्रवास करत करत जुलैच्या शेवटपर्यंत अगदी पुष्पपूर म्हणजे आजच्या पेशावर पर्यंत जातो. म्हणजे एका दक्षिणेकडे उगवून पूर्ण उत्तर पश्चिमेपर्यंत प्रभावित करणारा हा एक कॉमन घटक आहे, तो म्हणजे भारतीय मान्सून, जो जवळ वर्षातले 3 ते 4 महिने ऍक्टिव्ह असतो. तर उद्या म्हणजे एक स्टेप इथून पुढे जातो. त्यामुळे मला जर अखंड भारताची व्याख्या कुणी करायला सांगितली, तर मी म्हणेन की मान्सूनने व्यापलेला प्रदेश म्हणजे भारत. त्यामुळे याची व्याख्या आपल्याला लँड मास ऑक्युपाइड बाय मान्सून कॅन डिफाईन ॲज अ भारत. या या मान्सूनमुळे काय काय होतं, तर मान्सूनमुळे जलसंस्कृती तयार होते, या मान्सूनमुळे वृक्ष संस्कृती तयार होते, या मान्सूनमुळे आपली जी मूळ संस्कृतीचा गाभा आहे तो म्हणजे कृषी प्रधान गाभ, ती कृषी प्रधान संस्कृती भारताला पुढे आलेली आहे. हा मान्सून आणि सोबतच वर्षभर भरपूरपणे असणारा सूर्यप्रकाश, या या याच्यामुळे, या 2 फॅक्टर्समुळे आपला ही खंडप्राय देश एक सुजलाम सुफलाम भूमी झाली आहे, ज्याला स्वतःला फीड करण्याकरता, स्वतःच पालन पोषण करण्याकरता फारशी ददात पडलेली नाहीये. सहजपणे जीवन इथे उमलत गेलेलं आहे. त्याच्यामुळे दातृत्व ही या संस्कृतीची एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि त्यातून पुढे जा ती म्हणजे स्वतः डोकवण्याची प्रवृत्ती, त्याला आपण तत्वज्ञान म्हणू शकतो. तर या सगळ्या गोष्टींच्या मागे आहे तो म्हणजे इंडियन मान्सून, ज्यांनी आपलं जगणं सोपं करून टाकलेलं आहे. या मान्सूनमुळे आपल्याला एक जसा जीवन पद्धती तयार झाली, तसंच भारताला एक सांस्कृतिक इतिहास सुद्धा लाभलाय. त्याचे सुंदर उदाहरण म्हणजे नद्यांची खोरी. मान्सून पाणी देतो, तो नद्या होतात, त्या नद्या प्रवाही होतात, समुद्राला जाऊन मिळतात. या मधल्या प्रवासात त्या नद्यांच्या काठी पाण्याची उपलब्धतेमुळे आणि आणि कृषी प्रधान संस्कृतीच्या म्हणजे नदी काठी वाढणारी संस्कृती. आणि यानुसार जर पाहिलं तर तीच नदी या आजूबाजूच्या भूप्रदेशातल्या लोकांचं पालन पोषण करते. म्हणून आपल्या इथे जी संस्कृती आहे तिला नदी मातृसत्ताक संस्कृती असं म्हणतात. तर याच नदीच्या एक मान्सूनमुळे येणाऱ्या देणगी म्हणजे नदीच्या स्वरूपाने येणारी त्याचे भौगोलिक वैशिष्ट्य, त्याचे सांस्कृतिक परिणाम, हा एक थोडा विषय पुढे नेऊ. ते बरेच विषय आहे. एक समुद्र आहे, एक मान्सून बोलतोय. दुसरा अजून एक महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे हिमालय. तिसरा अजून फॅक्टर आहे तो म्हणजे समुद्र. प्रत्येकाचे वेगवेगळे इफेक्ट्स आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळे परिणाम आहेत, परंतु या सगळ्यांचा उपयोग एकच, सगळ्यांचा देणगी एकच, ती म्हणजे सर्वंकष एक सर्वत्र पसरत जाणारी उमलत जाणारी भारतीय संस्कृती. समजा एक नद्यांचं उदाहरण घेतलं, नद्यांच्या खोऱ्यांचं, तर साधारणतः म्हणता येईल की उत्तर भारत आणि दक्षिण भारत अशा 2 भाग पाडता येईल आणि नर्मदा ही तिची बाउंड्री असं म्हणता येईल. तर उत्तर भारतातले मुख्य नद्या म्हणजे सरस्वती, ती आता नष्ट झाली आहे, सिंधू, गंगा, यमुना वगैरे वगैरे. दक्षिण भारतातल्या मुख्य नद्या म्हणजे ती म्हणजे गोदावरी, कृष्णा आणि कावेरी ही एक स्वतंत्र नदी म्हणता येतात आणि मध्ये वाहणारी ती म्हणजे नर्मदा. बाकी तुंगभद्रा म्हणता येईल, वैनगंगा, भीमा वगैरे या सगळ्या नद्या या थोड्याशा उपनद्या आहेत. फक्त कावेरी हा एक स्वतंत्र एकाकी वाहणारी नदी आहे. तर आपण जर एक विचार केला काही नद्यांची जर बघितली प्रवास आणि त्या ठिकाणी उमलणाऱ्या संस्कृती, तर प्राचीन भारतातली मुख्य नदी म्हणजे सरस्वती. आणि सरस्वती म्हणजे काय, तर सर म्हणजे पाणी आणि स्वाती म्हणजे स्थिरावणे, म्हणजे जिथे पाणी स्थिरावतं त्या नदीचं नाव आहे सरस्वती. तिच्या ठाई मग जी आपली सगळी संस्कृती तयार झाली, तिला आर्य स्वतःला सारस्वत म्हणून घेत,
कुठले विद्वान लोक असतील ते स्वतःला सरस्वती म्हणून घेत तिच्या ठाई वेद निर्मिती झाली. अशा प्रकारे या नदीच्या ठाई सरस्वतीच्या पुढे संस्कृती आली. दुसरे मोठे म्हणजे गंगा, जी जवळपास 1/3 लोकसंख्येचं पालन पोषण करते. तिसरी प्रत्येक गोष्ट गंगा नदीशी आपली निगडीत आहे. यमुना, जिच्या ठाई खरं म्हणता येईल तर ती नदी गंगेची उपनदी, परंतु संस्कृतीपेक्षा तिने राजकीय इतिहास जास्त बघितलाय असं मला म्हणता येईल. म्हणजे यमुनेच्या तरी झालेली युद्ध बघता अगदी महाभारत काळापासून तर अगदी इंग्रजांच्या काळापर्यंत तर यमुनेने रक्त जास्त बघितलेलं आहे युद्धांपेक्षा. त्यानंतर तिसरी नदी म्हणता येईल तर ती नर्मदा, जी साधारणतः मध्य भारतातून वाहते आणि अतिशय स्वच्छंदी अशी प्रकारची नदी म्हणता येईल. पण या म्हणजे या नदीचं वर्णन जर करायचं झालं तर आपण पुराणात जे म्हणतो ना, जम्बूद्वीपे रेवाखंडे, तर हा तिथपासूनचा उल्लेख आहे या नदीचा. ही तेव्हापासून नदी पवित्र मानल्या जाते आणि तिला उत्तर दक्षिणेची संयोग भूमी पण म्हणता येईल. तिच्या ठाई परत असे भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती तयार झाल्या आहेत. दक्षिणेकडे गोदावरी येते. गोदावरी ही दक्षिण गंगा ज्याला म्हणता येते त्या प्रकारची नदी. पुढे त्याच्या समोर पुढे येणारे पैठण आहे. पैठणच्या ठिकाणी वेगवेगळी धार्मिक ठिकाणं आहेत. अशा बरं नंतर तापी वगैरे वगैरे अशा 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 सगळ्या प्रकारच्या नद्या, ज्या नद्यांचं वैशिष्ट्य एक सांगता येईल की या नद्यांनी स्वतः सोबत मानवी संस्कृती तर पुढे आणलीच, पण सोबतच वृक्ष संस्कृती आणली, धार्मिक संस्कृती आणल्या. अशा बऱ्याच गोष्टींना चालना मिळण्याचं काम या नदी संस्कृतीने केले आहे, ज्याचं मूळ येतं इंडियन मॉन्सून मध्ये. आता यातल्या बऱ्याच बारमाही नद्या आहेत, ज्या हिमालय बारमाही झालेल्या आहेत. बाकी उरलेल्या दक्षिणेतल्या 8 साधारणतः असतात. आता या फक्त नद्या, आता यांनी आपली संस्कृती कशी इफेक्ट केली आहे तर समजा साहित्यात वेगवेगळ्या प्रकारचे नाव, नदीच्या पाणवठ्याच्या स्वरूपावरून, आकारमानावरून प्रत्येकाची वेगवेगळी नावं आहेत. समुद्राची वेगवेगळी नावं येतात. पाणी साठवण्याचे जे साधनं असतात, घट माठ वगैरे वगैरे, अशी त्यांची वेगवेगळी नावं आहेत. जलाशयांची वेगवेगळी नावं आहेत. वेगवेगळ्या भाषात वेगवेगळी नावं आहेत. तर याचं रिफ्लेक्शन साहित्यात येणारं इतकं विविध आहे. याच्यामुळे येणाऱ्या म्हणी आहेत आपल्या इथे. नदीमुळे येणाऱ्या बऱ्याच काही म्हणी आहेत. त्यानंतर बरीचशी गाणी येतात आपल्या इथे. त्या गाण्यांमध्ये अगदी येरे येरे पावसापासून तर पर्जन्य सुक्त, भूमी सुक्त, जलसुक्त वगैरे इतक्या प्रकारचे वैदिक साहित्य आहेत. संगीत आहे. काही वर्षांपूर्वी एक जॅपनीज रिसर्च होतं, त्यांचं म्हणणं होतं की पाणी हे भावना व्यक्त करू शकतं आणि भावना व्यक्त करू शकतं म्हणजे पाणी हे संवेदनशील आहे. म्हणजे नदीला सध्या जो एंटिटी, एक स्वतंत्र अस्तित्व असा दर्जा कोर्टाने दिला आहे, हा एक त्याचाच प्रकार. तिसरं म्हणजे याच्या ठाई संगीत, या जलतत्वाच्या अनुषंगाने बरं संगीत पुढे आलेलं आहे. विशेषतः आपण राग मेघमल्हार वगैरे म्हणतो त्या भागात. तिसरं म्हणजे याच्या ठाई आपले सण, बरेचसे सण या संस्कृतीशी निगडीत आहेत. साहित्य आहे, जलतत्वाशी निगडीत साहित्य आहे, म्हणजे अगदी कालिदासाच्या मेघदूतम पासून सगळं. संत साहित्य आहेत, म्हणजे रामदास म्हणजे म्हणतात उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया, किंवा तुकाराम या अनुषंगाने वृक्षांबद्दल बोलतात, किंवा परत रामदास उदक तारक उदक मारक वगैरे वगैरे असे संत साहित्यात रिफ्लेक्शन्स येतात. यांचे धार्मिक कृत्यांमध्ये सहभाग असतो या तत्वांचा. म्हणजे अगदी यज्ञ संस्कृतीपासनं, मग त्यात वेगळ्या समिधा आल्या, त्यात हे बाकीच्या गोष्टींसोबतच तिथपासनं अगदी बेडकांचे लग्न, म्हणजे असे धार्मिक आणि सांस्कृतिक विधी येतात. याच्यामुळे प्रसवतात त्या विविध लोककला. उदाहरणार्थ वारल्यांची चित्र, भिंतींवर आपण बघतो की मान्सूनचे चित्र, पावसाचे जलचक्र वगैरे वगैरे, या सगळ्या एकंदरीत कृषी जीवनाचा विचार असलेली लोककथा, चित्रकथा समोर येतात.
यांच्यामुळे अफेक्ट होणारं प्राणी, पशु, पक्षी जीवन आहेत. त्यांचे स्वतःचे संकेत आहेत. त्या संकेतांचं डॉक्युमेंटेशन आहे. इतकं हे समृद्ध इकोसिस्टम तयार होत आहे. पूजा पद्धतीत आपण वापरतो, याचे रिफ्लेक्शन पूजा पद्धतीत येतात. हा भूगोल म्हणजे कुठपर्यंत जाऊन पोहोचलेलं याचं आपल्या लक्षात येईल. म्हणजे कलश स्वरूपात, घट स्वरूपात वगैरे वगैरे. शिल्पशास्त्रात येतात. म्हणजे तुम्ही जर अजिंठा वेरूळला गेलात तर घटपल्लव नावाचं एक रूपक असतं. म्हणजे कमरेचं घट पकडलेली ती स्त्री, तर ती शिल्पकलेत रिफ्लेक्शन्स आहेत. या शिल्पकलेत कमळाचे रिफ्लेक्शन्स आहेत, जी जलस्रोतापासून असतात. आणि ते दोन प्रकारची असतात. अगेन परत या भूगोलाशी संबंधित, एक म्हणजे चंद्रविकासी आणि दुसरं म्हणजे सूर्यविकासी. दोन्ही प्रकारची कमळं देवता आहेत या भूगोलाशी संबंधित. पहिल्या मत्स्य अवतारापासून वरुण देवता, वायू देवता, इंद्र देवता, सूर्य देवता. साहित्यात निसर्ग कुठे कुठे जावा हे याची काही उदाहरण आहेत. संस्कार आहेत, 16 संस्कार म्हणतो. ह्या कुठल्याही भौगोलिक तत्वांच्या समावेशा वाचून हे पूर्ण होऊ शकत नाहीत. तीर्थक्षेत्र आहेत, ज्याला एक कुंभमेळा म्हणता येईल, की एक विशिष्ट ग्रहयोग एकत्र आल्यास जो योग तयार होतो, त्यावेळी भारतातल्या 4 ठिकाणी जिथे अमृताचे 4 कण सांडले, म्हणून तो अमृत कुंभमेळा होतो. तो त्याला धार्मिक पार्श्वभूमी आहे आणि परत त्याला नैसर्गिक पार्श्वभूमी आहे, ज्याला भौगोलिक पार्श्वभूमी आहे. जसं कुंभमेळ्यासारखा हे जो उत्तरेकडे होतो, दक्षिणेकडे बघितला तर कावेरीला कुंभकोणम येथे महामकम नावाचा दर 12 वर्षांनी होणारा सोहळा असतो. बिहारमध्ये असणारी छठ पूजा असते. राजस्थानात पुष्करला जे ब्रह्मसरोवर आहे तिथे ब्रह्मदेवाचा पुष्कर मेळा असतो. तर अशा प्रकारे असं म्हटलं जातं की सिंधूने भारताला संस्कृती दिली, गंगेने भारताला धर्म दिला, आणि हे सगळ्यांच्या देणगीच्या मागे येतो इंडियन मान्सून. म्हणजे भारतीय भूगोल, भारतीय हवामान या आपल्याशी जीवनाशी किती एकरूप झालाय, किंबहुना आपलं जीवन त्यांच्या अनुषंगाने किती वाढलंय, संस्कृती कशी वाढली आहे, त्याची काही उदाहरणं देतोय. म्हणून ही संस्कृती आपलं बेसिकली भरण पोषण करते. हा भूगोल आपलं भरण पोषण करतो. त्याच्या अनुषंगाने जेव्हा स्थिरता येते तेव्हा तिथून संस्कृती तयार होते. तिथे काही त्या भौगोलिक तत्वांच्या आजूबाजूनी प्रतीक तयार होतात. मग नदीच्या बाजूनी मंदिर असो, किंवा शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या 4 ठिकाणचे 4 मठ असो, किंवा अमरनाथच्या गुहा असो, किंवा रामेश्वरम धनुष्य कोळीचा रामसेतू असो, बेट द्वारका असतो, तर ही अशी प्रतीक तयार होतात. ही निसर्ग प्रतीक असतात. या प्रतीकांना आपण समाज पावित्र्य अर्पण करतो, त्यामुळे त्यांचं तीर्थ होतं. तर ती एक लोकेशन तयार झालं. तिथे तिथे तो अजून समाज वाढतो. मग तिथे जी शासन व्यवस्था तयार होते, तिचा व्यापार उद्योग वाढतो. पुढे तिथे शैक्षणिक केंद्र तयार होतात. त्यानंतर जसे तीर्थ झाले तशी त्याच्या धार्मिक पद्धती तयार होतात. मग एक कोणी शंकराचार्यांसारखा अशी वेगवेगळी तीर्थ भारताच्या सगळ्या कोनाकोपऱ्यात तयार करतो. ज्याला कारण निमित्त हे भौगोलिक असतं, पण त्याचा दृष्टिकोन हा समाज एकत्र यावा आणि समाजाचा संपूर्ण देशाप्रती दृष्टिकोन विशाल व्हावा हा असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सगळ्यांचं धारण करणारी ही अशी इकोसिस्टीम हा भूगोल तयार करतो, ही नदी संस्कृती तयार करते. म्हणून हिला मातृक संस्कृती म्हणतात. तृणमूल काँग्रेसचे 16व्या लोकसभेचे जे मेंबर ऑफ पार्लमेंट होते, सुगता बोस, तृणमूल काँग्रेसचे, त्यांनी पुस्तक लिहिलं, नेशन ऍज अ मदर. मातृ संस्कृती ज्याला म्हणतो तीच हा नेशन ऍज अ मदर. अगदी वाचण्यासारखं पुस्तक आहे. त्यांचं कारण तेच आहे की ही सगळी समाजाची अभिव्यक्ती करणारी, पालन पोषण करणारी, समृद्धी आणणारी ही जी संस्कृती तयार होते, तिला मातृ संस्कृती म्हणून नेशन ऍज अ मदर, जिच्या ठाई बेसिकली असतो हा भूगोल, ही नदी संस्कृती, ही वृक्ष संस्कृती, या सगळ्या गोष्टी. तर याच्या समोर
यामुळे आपण बऱ्याच लोकांनी अशी भारताच्या कानाकोपऱ्यात जी प्रतीकं तयार केलेली आहेत, तर याचा उद्देश असा आहे की काही-काही ठिकाणी निसर्गाचा भव्यता आहे, जसं हिमालयात वगैरे. काही-काही तिथे भयप्रद असा सह्याद्री आहे. काही ज्योतिर्लिंगांची ठिकाणं बघितलं तर. क- तर काही-काही ठिकाणी अशी शांत अवस्था आहे, जिथे नर्मदेचा किनारा किंवा गंगेचा किनारा. तर या सगळ्या नैसर्गिक प्रतीकांसमोर नतमस्तक व्हावं, त्याचा सहवास घडावा, अशा प्रकारे सांस्कृतिक धाग्यातून भारतीय समाजाची जडणघडण झाली आहे. आणि याच्या ठायी आहे तो म्हणजे भारतीय मान्सून, भारतीय भूगोल. म्हणून आणि हे नैसर्गिक देणं भारताला गेली हजारो वर्ष सुजलाम सुफलाम करत आहे. त्यामुळे भारताला कधी बेसिक गोष्टींचा असा संघर्ष करावा लागला नाही. खाण्यापिण्याची इथे कधी ददात पडली नाही. अगदी पेरल फेकाल तसं धान्य उगवणार. मात्र इतर देशात प्रतिकूलतेमुळे, भौगोलिक प्रतिकूलतेमुळे प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रगल करावा लागतो. त्यामुळे तिथे येतं ते स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स येतं. आणि याच आपल्या या सुजलाम सुफलतेमुळे आपलं तत्व भारताने कधी कुणावर आक्रमण केलं नाही. म्हणजे सर्वेपि सुखन संतु ही भावना यातून समोर आली आहे. याच कारणामुळे भारतात जे उगवलं ते मुख्यतः तत्वज्ञान होतं. व्हेअरएज बाकीच्या देशांमध्ये जिथे भौगोलिक प्रतिकूलता आहे, तिथे तयार झालं मूळ ते तत्वज्ञान. त्यामुळे हा भूगोल संस्कृती आणि इतिहास घडवत असतो. त्यामुळे हेच कारण आहे की तो आपण कधीही रिडक्शनिस्ट पद्धतीने इतिहास म्हणा, संस्कृती म्हणा, राज्यशास्त्र किंवा या सगळ्या जीवनाचे वेगवेगळे अंग आहे, त्यांच्यापासून वेगळं असं शिकवू नये. किंवा मी एक पाऊल पुढे टाकून असं म्हणेल की त्या विषयात भारताची भौगोलिकता ही संलग्न करून टाकावी आणि त्याची इतिहास, संस्कृती, साहित्य वगैरे इतर विषयांची सांगड घालून मांडणी करता यावी आणि त्यायोगे आपण स्वतः असं काही लिटरेचर तयार करावं, जेणेकरून आयडिया ऑफ भारत ही पुढे नेता येईल. इथे मी थांबतो आणि आपण प्रश्नोत्तर घेऊया आणि यात काही मुद्दे सुटले असतील तर ते पण ऍड करूया आणि एक डॉक्युमेंटेड थीम या विषयाची तयारी होईल, ज्यासाठी आपण पुढील 2 ते 3 वर्षात लिटरेचर किंवा काही फिल्म्स किंवा असं काहीतरी काहीतरी गोष्टी करता येईल आणि ज्या प्रसारण करता येईल. धन्यवाद.